होळीच्या दरम्यान गारखेड्याच्या इंदिरानगरमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी होत मोठा तणाव निर्माण झाला। या वादाचं पर्यावसन रात्री दगडफेकीत झाल्यानं 2 दिवस तणाव निर्माण होता। या दाखल 3 गुन्ह्यातील प्रमुख संशयित एकूण 7 जणांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेत 6 जणांना अटक केली, तर 7वा आरोपी अल्पवयीन आहे। या अटकेतील 6 आरोपींना न्यायालयानं गुरुवार म्हणजेच दिनांक 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। 4 चाकी चालक असलेला अकबान खालिद चाऊस, डिलिव्हरी बॉयचं काम करणारा रियान हुसेन शेख, मजुरी करणारा सोहेल उर्फ सुलतान सलीम, गुलाब खान वजीर खान, रिक्षाचालक अमीर खान अयूब खान व सलीम रस्तुम खान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। यातील रेहान हुसेन शेख, सोहेल युसून पठाण, जावेद नवाब, सत्तार अजहर, इरफान सांडू शेख, नवाबची मुले शाहिद आणि जाहेद नवाब हे पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। गुरुवारी जवाहरनगर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं, तेव्हा जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश AR उबाळे यांनी संशयितांना 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। अटकेतील अमीर खान अयूब खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत। वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्याच्या वागणुकीत बदल न झाल्यानं त्याच्यावर हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली, मात्र तरीही त्याचं परिसरात वास्तव्य होतं। शिवाय हद्दपार असताना शहरात सक्रिय गुंडगिरीत तो कार्यरत होता। त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। दरम्यान गुरुवारी देखील इंदिरानगरमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। गरजेनुसार दंगा काबू पथक तैनात करण्यात आला असून सातत्यानं गस्त सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।